एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप काय करू शकते? बाजार उठवू शकते. आमदार निवासस्थानातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर काय होऊ शकतं? बाजार उठू शकतो. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द, पुस्तक प्रकाशाला जीवे मारण्याची धमकी, तलवारीने कापलेला केक, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याची जीप छाटणाऱ्याला बक्षीस, हे सगळं महाराष्ट्रातले एक आमदार करतात. वादात सापडतात, राडा घालतात, पण निवडून येतात. भाऊंची बायको नगराध्यक्ष बनते, भाऊंच्या पोराचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, पण तरी भाऊ पुन्हा निवडून येतात. त्यामुळेच बघावा लागतो संजय गायकवाड यांचा उर्फ बुलढाण्याच्या संजू भाऊंचा इतिहास, निवडून येण्यापासून राडा घालण्यापर्यंतचा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता सध्या विषय काय सुरू आहे तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना भेट देण्यात आलं. पुस्तकाच्या नावात छत्रपती शिवरायांचा उल्लेख आहे हे संजय गायकवाडांच्या तेव्हा लक्षात आलं. त्यावरून त्यांच्या मनातला राग उफाळून आला. त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन लावला, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा अपशब्द काढले. मग तक्रार झाली, दिलगिरीचा व्हिडिओ आला, आधी वाद मग दिलगिरी, हा सगळा पॅटर्न रीतसर फॉलो झाला आणि संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले. गायकवाड राज्यात गाजतील असे वाद उडवून घेतात, पण तरीही निवडून येतात. कसे? तर उत्तर मिळण्याची सुरुवात इतिहासापासून करावी लागते. हा इतिहास सुरू होतो शाळेपासून. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटो एका प्रतिज्ञापत्राचा असल्याचं सांगण्यात येतंय, ज्यातून संजय गायकवाड पहिली पास असल्याचा दावा करण्यात येतोय. पण फोटोकडे बघून फोटो AI असल्याचा आणि गायकवाडांच्या वयाशी जुळत नसल्याचं लक्षात येतच. पण पहिली पास नसले तरी आमदार असलेले गायकवाड उच्च शिक्षित नाहीत. त्यांनीच दिलेल्या ॲफिडेव्हिट नुसार त्यांचं शिक्षण 9वी पर्यंतच झालंय. गायकवाड ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव आहे श्री शिवाजी हायस्कूल. आता गायकवाडांनी राडा केला, शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, कारण पुस्तकाच्या नावात शिवरायांचा उल्लेख एकेरी आहे. पण ज्या शाळेत माजी विद्यार्थी म्हणून गायकवाड मेळाव्याला जातात त्या शाळेच्या नावात त्यांनी महाराज ऍड करायला का सांगितलं नाही, याचं उत्तर अर्थात गायकवाडांकडेच असू शकतं. असो, शिक्षण झाल्यानंतर संजय गायकवाड स्थानिक राजकारणात सक्रिय झाले. त्यांची बुलढाण्यामधली इमेज होती आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्ता. त्यांच्या उमेदीच्या काळात बुलढाण्यात शिवसेनेचं वारं होतं. आधी राजेंद्र गोडे, नंतर विजयराज शिंदे असे सलग 2 आमदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले. काही बातम्यांनुसार संजय गायकवाड तेव्हा शिवसेनेतच सक्रिय होते, पण पुढे त्यांचे आमदार विजयराज शिंदे यांच्याशी वाद झाले आणि त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण तोवर संजय गायकवाड बुलढाणा नगर परिषदेचे नगरसेवक झाले होते. त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा झाल्या होत्या. 1999 मध्ये संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. 5300 मतं घेत 5व्या क्रमांकावर राहिले. मग 2004 मध्येही त्यांनी आमदारकी लढवली आणि 3ऱ्या क्रमांकाची 35,000 मतं घेतली. 2009 मध्ये म्यान असलेली तलवार 2014 ला उपसत त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि 35,000 मतं मिळवत 2रा क्रमांक मिळवला. त्यांच्या लढतीमुळे स्टँडिंग आमदार विजयराज शिंदे 4थ्या नंबरवर गेले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आमदार झाले. मग बहुपक्षीय प्रवास करणारे संजय गायकवाड पुन्हा शिवसेनेत आले आणि 2019 ला आमदार झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ अशा 2 माजी आमदारांचा पराभव केला. तेव्हा गायकवाडांचं लीड होतं 26,000चं. 2019च्या विधानसभा निवडणुकीला खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाडांना मदत केली. विजयराज शिंदे आणि जाधव यांच्यातल्या संघर्षाचा फायदा गायकवाडांना झाला होता. त्यात स्वतः केलेली कामं, आंदोलनं, लोकांना मदत करणं ही कोणताही भावी नेता करतो ती कामं गायकवाडांनी केली होती. पण 99 सालापासून लढणाऱ्या गायकवाडांना 20 वर्षांनी गुलाल लागला. गुलाल लागल्यावरचा निवांतपणा 2.5 वर्ष टिकला. 2.5 वर्षांनी एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिंदेंसोबत झाडे, डोंगर, हॉटेल बघून आलेले संजय गायकवाड ऍक्टिव्ह झाले. बुलढाण्यात शिवसेनेचा चेहरा म्हणून पुढे यायची फिल्डिंग त्यांनी सुरू केली. मेळावे घेतले, आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधत असल्याची घोषणा सुद्धा केली. अनेकदा तर मित्रपक्ष भाजपला अंगावर घेतलं. पण गायकवाडांनी बातम्यांचं फ्रंट पेज घेतलं नव्हतं. त्याची सुरुवात थोडी उशिरा झाली. गायकवाड चर्चेत आले अॅट्रॉसिटीच्या एका प्रकरणामुळे. खामगाव तालुक्यातल्या अंबिकापूर गावात 2 कुटुंबांमध्ये वाद झाला.
दोन्हीकडचे लोक जखमी झाले. गायकवाड भांडण सोडवायला गेले, पण अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो. राज्यात 10 ते 12% दलित नेते अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करून पोट भरतात असं वक्तव्य गायकवाडांनी केलं आणि ते प्रचंड गाजलं. त्यानंतर सुरू झाली वादांची मालिका. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी आपल्याच मित्रपक्षाच्या प्रसाद लाड आणि रावसाहेब दानवे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मग जानेवारी 2023 मध्ये सिंचन योजनेचं काय झालं हे विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला फोनवरून शिवीगाळ केली. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका लागल्या तेव्हा बुलढाण्यातून त्यांनी 2 उमेदवारी अर्ज भरले. स्टँडिंग सीट असल्यानं प्रतापराव जाधवांसाठी जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटणार हे नक्की होतं. पण संजय गायकवाडांनी ड्रामा केलाच. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं, आपण वाघाची शिकार केल्याचं. संजू भाऊ शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. डोक्यावर फेटा, गळ्यात माळ, हातात तलवार अशा वेशभूषेत. तेव्हा त्यांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं वक्तव्य एका वक्त्याने केलं. त्यावरून पत्रकारांनी गायकवाडांना प्रश्न विचारला, वाघाचा दात आहे की बिबट्याचा, असंही विचारलं. गायकवाड म्हणाले, 1987 मध्ये एका वाघाची शिकार केली होती, त्याचाच दात गळ्यात घातलाय. बिबट्या वगैरे मी पळवून लावायचो, वाघ मारला होता. त्यांच्या वक्तव्याची वनविभागाने दखल घेतली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कारण वाघाची शिकार 1987च्या आधीपासूनच भारतात बेकायदेशीर आहे. तारखेनुसार झालेल्या शिवजयंतीला वाघाची शिकार मिरवणारे गायकवाड त्याच वर्षी तिथीनुसार झालेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या काठीने मारहाण करत असताना व्हिडिओ दिसले. निबार मारहाण करणारे आमदार सगळ्या राज्यात गाजले, पण त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू होती. तेव्हा संजय गायकवाडांनी एक स्टेटमेंट केलं, राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला मी 11 लाख रुपयांचं बक्षीस देईन. काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड संतापले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, आंदोलन झालं. गायकवाडांनी माफी मागितली नाही. त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. एप्रिल 2025 मध्ये त्यांनी पोलीस खात्याबद्दल जगातलं सर्वात अकार्यक्षम खातं असे उद्गार काढले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं म्हणायला सुद्धा विसरले नाहीत. हा दिलगिरी व्यक्त करून वक्तव्यावर ठाम असल्याचा संजय गायकवाड पॅटर्न अजूनही कायम आहे. पण संजय गायकवाड यांची सगळ्यात जास्त चर्चा कधी झाली तर ती झाली बॉक्सिंगमुळे. टॉवेल गुंडाळून बनियनवर केलेल्या बॉक्सिंगमुळे. गायकवाड आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये गेले. आपण जेवणाची ऑर्डर दिली होती, पण आपल्याला शिळं अन्न मिळालं असं म्हणत राडा घातला. तिथल्या कर्मचाऱ्याला फैलावर घेतलंच, पण त्याला बुक्क्या घातल्या, चापटी मारल्या, मारहाण केली, शिवीगाळ केली. सगळीकडून टीका व्हायला लागली. तेव्हा टीका करणाऱ्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत बॉक्सिंग करण्यासाठी संजय गायकवाड यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला. या प्रकरणात गायकवाड यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला. मग दिलगिरी आली, पण जेवण निकृष्ट असल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार हे वक्तव्य सुद्धा आलं. बरं, हा राडा होण्याच्या 2 दिवस आधीच गायकवाड यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून माफी मागितली होती. त्याच्याही आधी त्यांनी मतदारांबद्दल एक वक्तव्य केलं होतं, दारू, मटण आणि 2000 रुपयांसाठी तुम्ही विकला गेलात, तुमच्यापेक्षा वेश्या बऱ्या, असंही विधान गायकवाड यांनीच केलं. त्यावरून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा झाली. डिसेंबर 2025 मध्ये नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाला वटणीवर आणलं पाहिजे असं विधान जाहीरपणे केलं होतं. मध्यंतरी त्यांनी आपल्या मुलाच्या कुणालच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला आणि त्याच तलवारीने मुलाला केक भरवला. आता सध्या संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडचा कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते दत्ता काकस यांना शिवीगाळ केल्याचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येते. काकस यांच्या घरासमोर गायकवाड समर्थकांनी फटाके सुद्धा फोडले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाल गायकवाड बुलढाणा नगर परिषदेचे नगरसेवक आहेत, पक्षाचे गटनेते आहेत. तर संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या बुलढाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. थोडक्यात काय तर आमदारकी ते नगर परिषद सत्ता संजय गायकवाड यांच्याच हातात केंद्रित आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत गायकवाड फक्त 800 मतांच्या फरकाने निवडून आले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्याला मदत केली नाही, आपल्या विरोधात काम केलं असं विधान केलं. साहजिकच बुलढाण्यामधला संघर्ष चर्चेत आला, पण या संघर्षाचा चेहरा संजय गायकवाडच राहिले.
ते निवडून कसे येतात हा प्रश्न आहे. पण गायकवाड यांचं नेटवर्क, लोकांमधला कनेक्ट आणि गुन्हे दाखल होण्याचा इतिहास असला तरी दबक्या आवाजात होणारी बेकायदेशीर उद्योगांची चर्चा यामुळे गायकवाड निवडून यायला बळ मिळतं असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येतं. तर काही स्थानिक पत्रकार असं सांगतात, लोकांच्या मदतीला धावून जातात म्हणून त्यांना मतं मिळतात. आताही शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरले. गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होतीये. त्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न विचारण्यात आलेत आणि गायकवाड यांच्या वक्तव्यांच्या इतिहासातलं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय. 19 एप्रिल 2021 ला कोविड काळात ठाकरेंच्या शिवसेनेत असताना संजय गायकवाड यांनी एक विधान केलं होतं. सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडालाय, पण विरोधी पक्ष मदत करायचं सोडून राजकारण करत आहेत. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन. त्यामुळे फडणवीसांवर टीका करण्यापासून सुरू झालेली गायकवाडांची बॅटिंग आता तरी थांबणार की दिलगिरी व्यक्त करून पुन्हा गायकवाड क्रीजवर येणार, एवढाच काय तो प्रश्न.